वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सध्या रोज एक नवी माहिती समोर येते। दिशाच्या वडिलांनी दिशाची हत्या झाली होती आणि या हत्येप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी एक याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली आहे। या याचिकेनंतर दिशाच्या मृत्यूनंतरचे अहवाल समोर येत आहेत। त्या अहवालांमधून जी माहिती समोर येते त्यावरून या प्रकरणामध्ये आता इतरही अनेक अँगल्स असल्याचं स्पष्ट होतंय। पण दिशाच्या मृत्यूनंतर तपास करून पोलिसांनी जो क्लोजर रिपोर्ट सादर केला होता त्यातून आज जी माहिती समोर आली त्यानं सगळ्यांना धक्का बसलाय। ही माहिती जर खरी असेल तर मग दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात। दिशा सालियनच्या आत्महत्येला वडीलच जबाबदार। वडिलांच्या अफेअरमुळे दिशाने आत्महत्या केली। वडिलांच्या अफेअरमुळे दिशा आर्थिक अडचणीत। ही वाक्य ऐकणारा प्रत्येक जण आज विचारात पडलाय। कारण 5 वर्षांपूर्वी जिचा मृत्यू झाला, जिच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या अनेक अधिवेशनांमध्ये गदारोळ झाला, राजकारण्यांवर अभिनेत्यांवर अनेक आरोप झाले, जिचा मृत्यू हा अजूनही एक कोडच बनून राहिला, त्यामध्ये असं काही सत्य बाहेर येईल याचा विचारही कुणी केला नव्हता। दिशा सालियनचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली। त्या चौकशीचा जो क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला त्यातच हे नमूद करण्यात आले। क्लोजर रिपोर्टनुसार दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्याच होती। आर्थिक चणचणीमुळे दिशा अडचणीत होती। दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते। दिशाला आपल्या वडिलांना सतत पैसे द्यावे लागत होते। वडिलांच्या अफेअरबद्दल आणि त्यांना द्याव्या लागणाऱ्या पैशाबद्दल दिशानं आपल्या मित्रांना सांगितलं होतं। दिशाचा प्रियकर रोहन राय याचा जबाब पोलिसांनी नोंदवला। मित्रमैत्रिणी आणि आईवडिलांचा जबाबही पोलिसांनी नोंदवला। प्रोजेक्टमध्ये झालेलं नुकसान आणि वडिलांच्या अफेअरमुळे दिशा प्रचंड तणावात होती। इमारतीच्या 13व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला त्यावेळेस कोविड मोठ्या प्रमाणावर होता। अनेक हॉस्पिटल्समध्ये शवविच्छेदन केलं जात नव्हतं। कोविडची चाचणी करण्यासाठी आधी दिशाचा स्वॅब घेण्यात आला। दिशाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 11 तारखेला तिचं पोस्टमॉर्टम झालं। 4 जून 2021ला मुंबई पोलिसांकडून या प्रकरणातला क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला। डिसेंबर 2023 मध्ये या प्रकरणामध्ये SITची स्थापना करण्यात आली। पण SITचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे। क्लोजर रिपोर्टमधील या नव्या माहितीमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण होती, त्या मुलीला डिप्रेशन होतं, हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न आहे। त्याच्यावरती आम्हाला राजकारण करायचं नाही। जे आत्ता 5 वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतात ते त्यांना लखलावं। पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे, काही दिवसापूर्वी आला, पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला, इतर काही गोष्टी येत आहेत आणि आम्ही समर्थ आहोत ना। आम्ही समर्थ आहोत। आदित्य ठाकरे समर्थ आहेत, उद्धव ठाकरे समर्थ आहेत, आम्ही सगळे समर्थ आहोत। याबद्दल आमची भूमिका ही स्पष्ट आहे की तिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे। त्या पिटिशनमध्ये जे त्यांच्याकडे एव्हिडन्स असतील, जे पुरावे असतील ते कोर्टामध्ये ते सादर करतील। पोलिसांनी काय रिपोर्ट दिलाय त्याच्यापेक्षा त्यांनी रिपोर्ट दाखल केल्यानंतर कोर्ट जे काय आदेश सरकारला देईल त्या पद्धतीने आम्ही कामकाज करू आणि पुढे जाऊ। मुळामध्ये तो क्लोजर रिपोर्ट नाही आहे। आता मग तुम्ही कुठल्या रिपोर्ट मध्ये, कुठे आहे तो क्लोजर रिपोर्ट, कोणाकडे आहे? आता त्या मलाडच्या पोलीस स्टेशन संदर्भात क्लोजर रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या संदर्भात दिशा सालियनच्या वडिलांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे। अगर ती एवढ्या आर्थिक अडचणीत होती तर मग ती डिसेंबरला लग्न कशी करणार होती जी माहिती अनुसार। म्हणून पोस्टमॉर्टम रिपोर्ट, क्लोजर रिपोर्ट, मलाडच्या पोलीस स्टेशन तो महाविकास आघाडीच्या कोणाच्या आदेशाखाली तेव्हा चालत होते। 2दा आयोग का बदलले पोलीस स्टेशननी तेव्हा? आणि म्हणून मला असं वाटतंय की तेव्हाच्या एकंदरीत चौकशी संदर्भात दिशा सालियनच्या वडिलांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। म्हणून येणाऱ्या वेळी जे कोर्टामध्ये तारखा त्यावेळी दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। दिशा सालियनच्या मृत्यूनंतर सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली। त्यानंतर या प्रकरणात आदित्य ठाकरेंसह अनेकांवर आरोप झाले। दिशावर अत्याचार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला। या सगळ्यानंतर दिशाच्या आईवडिलांनी
माध्यमांसमोर येऊन या प्रकरणी आता कुणीही काहीही बोलू नये, आम्हाला शांततेत जगू द्यावं अशी विनंती केली. त्या सगळ्याला 5 वर्ष उलटली आणि अचानकपणे दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यामुळे या याचिकेबाबतच अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. आता क्लोजर रिपोर्टमधील दिशाच्या वडिलांच्या बाबतीत जी माहिती समोर आले त्यातून हे प्रश्न आणखी गडद होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.